हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, की हा व्यक्ती कोण आहे? इतक्या दिवसापासून तुम्ही ज्या व्यक्तीचा आवाज ऐकत होता, त्याच्या आवाजावरती तुम्ही व्हिडिओज बघत होता. अ, ऑल बॉक्स ऑफिस रिपोर्टर हा जो हे जे चॅनल आहे, त्या चॅनलवरती व्हिडिओ तयार करणारा व्यक्ती म्हणजे मीच आहे मित्रांनो. आता माझं नाव काय आहे हे ह्या गोष्टी तर वेगळ्या जाऊ द्या, परंतु मेन मी आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे? जर हे सांगायला गेलं तर खूप आनंदाची गोष्ट आहे. मी असंच म्हणाल आता आनंदाचीच म्हणावं लागेल काय दुसरं तर म्हणू शकत नाही बघा. कारण की सकाळी-सकाळीच ही आनंदाची गोष्ट मी सकाळी नेट ऑन केलं की मला नोटिफिकेशन पडली बघा. म्हणजे थोड्या वेळापूर्वीचीच गोष्ट आहे बघा. एक अर्धा घंटा झाला असेल तेवढ्या वेळापूर्वीची गोष्ट आहे. तर नक्कीच ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. बघा मित्रांनो मागील जवळपास एक 5 वर्षापासून मी या चॅनलवरती व्हिडिओ जे आहे ते बनवत आहे. आता 5 वर्ष झाले बघा भलेही मधात मी कन्सिस्टंट नसेल थोडेफार म्हणजे मधात व्हिडिओज टाकले नाही. काही-काही वेळेस तर मी किती-किती महिने गायब होतो. आता मागील 6 महिन्यामध्येही मी तेवढा कन्सिस्टंट नव्हतो म्हणजे व्हिडिओ तेवढे काही टाकले नाही. आता त्या वेगवेगळ्या गोष्टी असतात पर्सनल लाईफ असते बघा थोडंफार कमी जास्त उतार-चढाव येतच राहतात. या 6 महिन्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी म्हणजे ते वेगळं गोष्ट आहे. पण सध्या जर सांगायला गेलं तर बघा आता सकाळी-सकाळी मी जेव्हा नोटिफिकेशन उघडलं तेव्हा एक नोटिफिकेशन मला पडते की युअर चॅनल हॅज बीन डिमॉनिटाइज अशी नोटिफिकेशन पडते. मी म्हणजे बघितल्याच थोडंफार आता आश्चर्यचकित झालो की आता काय प्रॉब्लेम झाला म्हणून की एवढं सगळं चांगलं चालू असताना आता अचानक काय प्रॉब्लेम झाला? की मी एवढे चांगले व्हिडिओज बनवण्याचा ट्राय करत होतो. मूव्हीज बघत होतो. जेवढे होईल तेवढे चांगले रिव्ह्यूज देण्याचा ट्राय करत होतो. आणि ठरवलंही होतं की आता जेवढे मराठी मूव्हीज येतील तेवढे बघेल, हिंदी मूव्हीज येतील बघेल, त्यांचे चांगले रिव्ह्यूज देईल, कलेक्शनचे व्हिडिओ टाकेल, वेगवेगळे व्हिडिओज जे आहेत ते टाकेल, असं मी विचारही केला होता. परंतु म्हणतात ना आपण जसा विचार करतो बघा त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच नियतीलाही मान्य असतं, देवालाही मान्य असतं आणि वेगळ्याच गोष्टी होतात बघा. तर तशाच प्रकारची गोष्ट माझ्यासोबत झाली आता. आता चॅनल डिमॉनिटाईज झालं याचा अर्थ काय तर म्हणजे जे YouTubeकडून पेमेंट मला येत होतं बघा, की मी तुम्हाला म्हणजे 2 पेमेंटचे व्हिडिओ मी बनवले होते बघा, की मला YouTubeकडून 2 पेमेंट भेटलेले आहेत आणि तिसरी पेमेंटही या महिन्यामध्ये मला भेटणार होती बघा. आणि ही तिसरी पेमेंट जी आहे ना, तर ती मागील दोन्ही पेमेंटपेक्षा खूप जास्त होती मी असं म्हणेल. कारण की मागील एक महिना होता ज्या महिन्यामध्ये मी खूप चांगलं काम केलं. मलाही आठवतं मी खूप जास्त व्हिडिओज जे आहेत ते बनवले होते. ज्याच्यामुळंच मला थोडंफार पेमेंट जे आहे ते जास्त मिळणार होतं आणि मी खुशही होतो. आणि जवळपास मी आता पेमेंट येणार होती 21-25 तारखेला आली असती पेमेंट या महिन्याच्याच. तर मी व्हिडिओही बनवणार होतो की लाईव्ह येऊन की तिसरं पेमेंट आलं याबद्दल. परंतु त्यापूर्वीच अशी गोष्ट झाली म्हणजे आपण जे विचार करतो ना त्यापेक्षा वेगळंच काहीतरी होऊन बसतं. जे की आपण म्हणजे आपल्या ध्यानही नसतं, मनही नसतं, काही म्हणता येतं. तर तशा प्रकारची गोष्ट झाली बघा. आता चॅनल डिमॉनिटाईज तर झालं आहे बघा. आता नंतर बघूयात आता काय करायचं काय नाही. कारण की सध्या तर माझं डोकं चालत नाही बघा आता काय करावं काय नाही. मी अपील तर केलं आहे बघा. अपीलचं ऑप्शन असतं की परत चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. परंतु आता बघूयात की नेमकं YouTube काय म्हणतो काय नाही. YouTubeचं काय म्हणणं आहे. आता आणखी वेळ लागेल म्हणजे परत जर चॅनल मॉनिटाईज होत असेल तर 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे. म्हणजे 2025च्या मार्च मंथमध्ये चॅनल परत मॉनिटाईज असं होईल असं ते म्हणत आहेत. तर जाऊ द्या बघा आता झालं तर झालं. मी स्क्रीनशॉट हे तुम्हाला दाखवून देतो. आता डिमॉनिटाईज झालं तर झालं काही प्रॉब्लेम नाही. हे जवळपास एक 5,000 सबस्क्रायबर होत आलेलं चॅनल होतं. माझ्याजवळ एक आता दुसरंही चॅनल आहे ज्यालाची की जवळपास 12,000 सबस्क्रायबर होत आलेले आहेत. ते चॅनल म्हणजे यूज करत नाही मी आणि ते काय मॉनिटाईजही नाही आणि ते मॉनिटाईज करायचा माझा विचारही नाही. परंतु आता बघा थोडं वाईट वाटतं माणसाला आता काय पण ऑप्शन पण नाही. काय करू शकतो आता. शेवटी आता मी नक्कीच एक नवीन पाऊल उचलेल. तरीही मला वाटतं की जाऊ द्या जे झालं ते झालं. मी आता जे होत असतं ते होत असतं बघा. आता ट्राय करेल मी की नवीन एक चॅनल ओपन करायचं मी ट्राय करेल बघा. कारण की सुरुवात ही मी शून्यापासूनच केली होती आणि शून्यापासूनच सुरुवात होते बघा. ज्या ठिकाणी मी ठिकाणाहून सुरुवात केली होती परत त्याच ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे आता. त्यामुळं मला तर प्रॉब्लेम नाही बघा. मी सुरुवात करेल फक्त पहिल्यासारखे जे तुम्ही सपोर्ट करत होते, व्हिडिओज बघत होते. वाटल्यास मी नवीन चॅनल ओपन केल्यानंतर सांगेल त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. वाटल्यास फेस कॅम व्हिडिओही मी बनवेल आणि आता शून्यापासून परत सुरुवात करेल. जेणेकरून पहिल्यासारखंच आता सगळ्या गोष्टी म्हणजे की
हे नाही चॅनल आलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. हे जर चॅनल आलं माझं तर रिटर्न चांगलीच गोष्ट आहे बघा. मला परत एवढी मेहनत करायची गरज नाही. परंतु शेवटी आता कोणतीही गोष्ट शून्यापासून सुरुवात झालेली आहे. त्याची जवळपास 5 वर्षापूर्वी मी शून्यापासून सुरुवात केली होती. वेळ लागला इथपर्यंत यायला, परंतु यालाही थोडाफार वेळ लागेल. परंतु सपोर्ट जर केला तुम्ही तर नक्कीच लवकर परत माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढे मी गेन करेल आणि परत हे चॅनल मॉनिटाईज होईल. जाऊ द्या, नक्की मला सपोर्ट करा, मी एवढंच म्हणेल. आता नवीन पाऊल तर मी नक्कीच उचलेन. मेन म्हणजे की आता लोकांना माहिती नव्हतं की या चॅनलच्या मागं कोणता चेहरा आहे, कोण आहे म्हणून. तर बघून घ्या, आता मी आहे बघा. आता मी कुठलचा आहे तर मी परभणी या जिल्ह्यातील आहे बघा. आता मित्रांनाही माहिती नाही, खरं तर मित्रांना काही काही जणांना फक्त एवढं माहिती होतं की माझं चॅनल आहे म्हणून. पण खूप जण मला म्हणायचे की चॅनल सांग म्हणून, आणि परत काय चॅनलचं नाव आहे, काय हे सांग म्हणायचे. पण ते त्यांना आता समजेल, मित्र असेल मैत्रीण असेल त्यांना समजेल की आता, किंवा घरच्यांनाही, खूप जणांना, आणखी घरच्यांनाही काही काही जणांना माहिती नाही. तर खूप जणांना आता समजेल की कोण आहे कोण नाही. भलेही जेव्हा चॅनल चांगलं होतं तेव्हा माहिती नाही, पण आता तरी समजेल सगळ्यांना की कोण आहे कोण नाही म्हणून. मी स्वतः त्यामुळे व्हिडिओ बनवून देखील टाकत आहे आता. तर बघा मित्रांनो, आता एक चॅनल गेलं म्हणून मी तर काही थांबणार नाही बघा आता. भलेही जाऊ द्या, आता गेला असेल ते चॅनल, येईल नाही तर नाही येईल. या 2 गोष्टी आहेत. दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट झाली तर मी तयार आहे बघा. कारण की जेव्हा मी स्टार्ट केलं होतं ना बघा, तेव्हा तर माझ्या मनात एवढा विचारही नव्हता की इतक्या लेवलपर्यंत मी जाईल. मला तर वाटलं नव्हतं एवढं टिकल म्हणून देखील मी, कारण की इतका वर्ष कोणी वाट बघत नाही. इतक्या वर्ष कोणी विचारही करत नाही की इतक्या वर्ष थांबवणं की खरंच पेमेंट येईल म्हणून यूट्यूबकडून, किंवा खरंच काय होईल म्हणून. खूप जण वाटही बघत होते. मला तर वाटतं की असं व्हायला पाहिजे म्हणून. जाऊ द्या, कारण की कमेंट्सही तशा येत होत्या बघा. खूप जण म्हणजे की नाराजही होते मला वाटतं माझ्यावरती. काय माहिती त्यांना, त्यांचं माहिती. जाऊ द्या, ते आता वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु मी तर तयार आहे बघा परत रिस्टार्ट करायला झिरोपासून. जिथून सुरुवात केली ती काहीच हातात नव्हतं बघा. आलोही आपण तसंच आहोत, आपल्या हातात काहीच नव्हतं जेव्हा जन्मलं होतं तेव्हा. आणि आताही जस्ट तीच फेज आहे, मी समजेल. आणि मी तर तयार आहे बघा परत रिस्टार्ट करायला. मी नवीन चॅनल ओपन करत आहे. लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही वाटल्यास त्या चॅनलला माझ्या सपोर्ट करा. नक्कीच त्यावरती आपण पहिल्यासारखे व्हिडिओ आणू, कारण की हे चॅनल येईल नाही येईल याची गॅरंटी मला थोडीफार कमीच दिसत आहे बघा. आलं तर मी खरंच हे चॅनल जे आहे याला परत पहिल्यासारखं जे आहे व्हिडिओज यावरती टाकेल. परंतु सध्या तरी आता मन नाही माझं यावरती आता कंटेंट तयार करायचं. नवीन चॅनल ओपन करेल, नवीन जोशसोबत, नवीन उमेदसोबत की काहीतरी होईल आता. पहिलेपेक्षा फास्ट होईल, पहिल्यापेक्षा जास्त होईल, पहिल्यापेक्षा लवकर होईल. हा थोडाफार रडायला पाहिजे मी, पण आता काय बळजबरी कसं रडू. जाऊ द्या. तर नक्की सपोर्ट करा बघा. हे बघा सपोर्ट करा. थँक्यू.